15 मे पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपियन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। एकीकडे इंधन बचतीचं आवाहन आणि दुसरीकडे परदेश दौरे। 15 मे ते 17 मेला पंतप्रधान नेदरलँड दौऱ्यावर असणार आहेत, तर 17 मे ते 19 मेला पंतप्रधान मोदींचा नॉर्वे दौरा पाहायला मिळेल। तर 19 आणि 20 मेला पंतप्रधान मोदी इटलीचा दौरा करणार असल्याची माहिती आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याबाबत साताराच्या लोकांनी काहीतरी प्रतिक्रिया दिल्यात, पाहूयात। नरेंद्र मोदी बोलतात की परदेश दौरे करू नका। स्वतः नरेंद्र मोदींनी किती परदेश दौरे केले आहेत, एका राज्याचे बजेट तयार होईल। कुठल्याही राज्यातील लोकांनी परदेश दौरे केले नाही पाहिजे। सर्वसामान्यांना सांगतात पेट्रोल घेऊ नका, डिझेल घेऊ नका, खाद्यतेल कमी वापरा, फिरू नका, बाहेर कुठे जाऊ नका आणि स्वतः पण त्यांनी ते नियम पाळले पाहिजे। सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिझेल, पेट्रोल, तेल त्या संदर्भात परदेश दौरे हे कमी करा असे आवाहन केले आहे जनतेला। माझं एकच म्हणणं आहे की सध्या जे महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये जे नरेंद्र मोदी यांच्या सत्तेतले जे काही मंत्री आहेत, त्या मंत्र्यांचे जे काही दौरे आहेत, ज्या काही वाहनं फिरतायत, एका मंत्र्याच्या बरोबर 20-25 वाहनांचा ताफा फिरतोय, हे तुम्ही पहिल्यांदा कंट्रोल करा। तुम्ही जनतेला पहिल्यांदा वेटीस धरू नका। जे मंत्र्यांच्या मागे गाडी असतात वगैरे सगळ्या गोष्टी असतात, मंत्र्यांनी स्वतः म्हणजे जनतेसाठी जर ते खर्च करतात तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण त्यांच्या मागचे जे गाड्या असतात ते फिरतात वगैरे ते कमी करावेत। समजा हाच नियम जर सगळ्यांना असेल तर त्या गोष्टीमध्ये पण लागला पाहिजे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात प्रवास करू नका आणि ते स्वतः युरोपला निघालेत। पंतप्रधान पुढील 2 महिन्यात 10 देशांचा दौरा करणार आहेत, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला टोला लगावलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।